हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण श्रावण महिन्यामध्ये संक्षिप्त शिवलीलामृत कथाचे पारायण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. शिवलीलामृत कथासाराचे पारायण करण्याचे महत्त्व काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. श्रावण महिना हा भगवान शिव यांना समर्पित आहे. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव यांची पूजा अर्चा मंत्रजाप केल्याने घरामध्ये सुख शांती येते व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. शिवलीलामृत कथासार यामध्ये भगवान शंकर यांची कथा आहेत. सचित्र श्री शिवलीलामृत कथासारचे आपल्याला पारायण करायचे असेल तर एक संकल्प करून रोज 7 दिवस वाचन करू शकता किंवा रोज 2 अध्यायाचे वाचन करू शकता किंवा रोज संपूर्ण श्रावण महिना शिवलीलामृत कथासारचे वाचन करू शकता. श्रावण महिन्यामध्ये रोज सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध मनाने वाचन करावे. त्यामुळे आपल्याला भगवान शिव यांची अनंत कृपा प्राप्त होऊन आशीर्वाद मिळतो. तसेच आपल्याला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते. शिवलीलामृत संक्षिप्त कथासारमध्ये एकूण 14 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायाचे विशेष महत्त्व आहे. शिवलीलामृत कथासारमध्ये अध्याय 11वा भगवान शिव ह्यांचा खूप शक्तिशाली अध्याय आहे. श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत कथासारचे पारायण का करावे? भगवान शंकर हे देवांचे देव महादेव आहेत. कलियुगामध्ये ते श्रेष्ठ मानले जातात. मनुष्य जेव्हा जन्म घेतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये दुःख संकटे असतात. यामधून मार्ग काढण्यासाठीच आपण भगवान शंकर यांना शरण जाऊन शिवलीलामृत कथासाराचे पठण करावयाचे आहे. आपल्याला प्रत्येक अध्यायामध्ये जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतील. त्याचबरोबर त्याचे फळसुद्धा प्राप्त होईल. शिवलीलामृत कथासारमध्ये भगवान शंकर यांची विविध अवतार व त्यांनी भक्तांना दिलेला आशीर्वाद वर्णन केलेला आहे. यामध्ये शिवाचा महिमा व भक्ती समर्पण त्यागाची शिकवण दिलेली आहे. यामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचा व मोक्षाचा मार्ग दाखवलेला आहे. शिवलीलामृत कथासारमध्ये पुढील 3 अध्याय महत्त्वाचे आहेत. शिवलीलामृत कथासारमध्ये पहिला अध्याय दशाहर राजाच्या जीवनातील परिवर्तन कथा आहे. 11वा अध्याय सर्वात महत्त्वाचा आहे. ह्याला रुद्र अध्याय असे म्हणतात. यामध्ये भगवान शिव यांची महानता सांगितलेली आहे. तसेच हा अध्याय पठण केल्याने सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन हजारो रुद्राभिषेक करण्याचे पुण्य मिळते. अध्याय 14वा मध्ये व्याधीची कथा आहे. जो शिकारी असून त्याने केलेल्या चुकीमुळे त्याला शिक्षा मिळाली व शंकराच्या कृपेमुळे शिक्षा कमी होते. शिवलीलामृत कथासारमधील 1 ते 14 अध्याय पठणाचे काय महत्त्व आहे ते आता आपण बघूया. पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला सद्गुरूने आशीर्वाद मिळतात. दुसऱ्या अध्यायामध्ये शिवभक्तीची अनुभूती मिळते. तिसऱ्या अध्यायामध्ये पापांचे लांछन होऊन आपल्या जीवनाला सद्मार्गाचा शिक्षा मिळते. चौथा अध्याय शिवपूजेचे फळ मिळते. 5व्या अध्यायामध्ये आपल्याला येणारी संकटे दूर होतील. 6व्या अध्यायामध्ये स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल व उत्तम आरोग्य मिळेल. 7व्या अध्यायामध्ये भगवान शंकर यांची कृपा मिळून मृत्यूवरती मात करता येईल. 8व्या अध्यायामध्ये संकट शारीरिक व्याधीतून सुटका होईल. 9व्या अध्यायामध्ये पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल. 10व्या अध्यायामध्ये कृपा मिळून आपल्या प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला नवी दिशा मिळेल. 11वा अध्याय अपमृत्यू टळेल. हितशत्रूंचे बळ कमी होईल. प्रतिष्ठा व मान सन्मान मिळेल. 12व्या अध्यायामध्ये कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल. त्याचबरोबर परिवारातील भूत पिशाच बाधा नष्ट होईल. 13व्या अध्यायामध्ये आध्यात्मिक गोडी लागेल. अडकलेली कामे पार पडतील. 14वा अध्याय गुरुकृपा लाभेल व विद्याप्राप्ती होईल. शिवलीलामृत कथासार पठणाचे फायदे किंवा लाभ काय आहेत ते बघूया. आध्यात्मिक लाभ. शिवलीलामृत कथासार पठणाने भगवान शंकर प्रसन्न होतात व भक्तांवरती कृपा करतात. पूर्वी केलेली कामे पाप कमी होऊन मन शुद्ध होते. भगवान शिव यांची महती व शिकवण मिळून ज्ञानाची प्राप्ती होते. त्यामुळे जीवनाचा योग्य मार्ग मिळतो.
शिवलीलामृत कथासार पठण केल्याने मोक्ष मिळण्यास मदत होते. सांसारिक लाभ. शिवलीलामृत कथासारचे पठण केल्याने जीवनातील अडचणी व संकटे दूर होतात. भगवान शिव यांची कृपा मिळून पुण्य मिळते व घरामध्ये सुखसमृद्धी येते. असे म्हणतात की शिवलीलामृत कथासार पठणाने आरोग्य सुधारते व शारीरिक व मानसिक त्रास कमी होतो. मनःशांती मिळून स्थिरता मिळते, तसेच नैराश्य कमी होते. शिवलीलामृत कथासार पारायण करण्याचे नियम असे काही कडक नाही आहेत. पारायण सुरू करताना शुभ दिवस किंवा श्रावण महिन्यात करावे. रोज देवघरासमोर बसून पठण करावे. पारायण पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.